हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा एकंदरीत अभ्यासक्रम कसा असतो याच्याबद्दल आपण एक प्रॉपर डिस्कशन करणार आहे. इफ यू आर प्लॅनिंग टू प्रिपेअर फॉर स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन, स्पेसिफिकली महाराष्ट्र स्टेटसाठी, तर तुम्हाला ह्या परीक्षेचं एक ओव्हरऑल स्वरूप माहिती असलं पाहिजे. ही जी परीक्षा आहे ती 3 भागांमध्ये डिवाइड केलेली आहे. सगळ्यात पहिला जो राऊंड आहे दॅट इज कॉल्ड एज अ प्रिलिमिनरी, ज्याला तुम्ही पूर्व परीक्षा असं म्हणता. नेक्स्ट इज युअर मेन्स, ज्याला तुम्ही मुख्य परीक्षा असं म्हणता. अँड थर्ड इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड एज अ पर्सनॅलिटी टेस्ट, किंवा यालाच तुम्ही इंटरव्ह्यू असं पण संबोधता. प्रिलिमिनरी हा सर्वात महत्वाचा तुमचा भाग आहे. तर मुख्य परीक्षेला क्वालिफाय होणारे जे स्टुडंट्स आहेत ना, त्याचा नंबर खूप कमी असतो. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू जर बघता तर त्याच्यासाठी असलेला नंबर अजून कमी आहे. तर याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की पूर्व परीक्षा सगळ्यात महत्वाची परीक्षा आहे. मला तर वाटतं की पूर्व परीक्षेला प्रिलिमिनरी असं नाव दिलंच नाही पाहिजे, त्याला काहीतरी असं एक महत्वपूर्ण नाव दिलं पाहिजे. कारण की जेव्हा आपण बोलतो ना प्रिलिमिनरी, ठीक आहे, तर म्हणजे मुलांचा अप्रोच पण बऱ्याच वेळा तसाच असतो आणि त्याच्यामुळे इकडे एक कट ऑफ क्लिअर करणं बऱ्याचशा मुलांना डिफिकल्ट होऊन जातं. पूर्व परीक्षा दॅट इज युअर प्रिलिमिनरी एक्झाम, याचा एकंदरीत फॉर्मॅट माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. प्रिलिमिनरी एक्झाम जर तुम्ही बघाल तर तुम्हाला 2 पेपर्स द्यायचे असतात. जो पहिला पेपर आहे त्याला म्हटलं जातं जनरल स्टडीज पेपर 1, आणि जो तुमचा दुसरा पेपर आहे त्याला म्हटलं जातं जनरल स्टडीज पेपर 2. जनरल स्टडीज पेपर 1 हा जो पेपर असतो तुमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न दिले जातात. इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. सो टोटल देर विल बी 200 मार्क्स फॉर फर्स्ट पेपर. आणि जो तुमचा दुसरा पेपर आहे त्याच्यामध्ये टोटल 80 क्वेश्चन्स असतात. इच क्वेश्चन कॅरीज 2.5 मार्क्स, आणि ह्यात इथे पण तुमचे जे टोटल गुण असतील दॅट विल बी 200. आता एक महत्वपूर्ण गोष्ट, ज्यावेळी तुमचं मार्क्सचं इव्हॅल्युएशन होतं तेव्हा जनरल स्टडीज पेपर 1 आणि पेपर 2 दोघांचे मार्क्स कन्सिडर केले जातात. समजा जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये तुम्हाला मिळाले 120 गुण, आणि जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये समजा तुम्हाला मिळाले 140 गुण, तर तुमचा जो टोटल स्कोर असेल दॅट इज अ 140 प्लस 120, दॅट इज 260 आउट ऑफ 400. तर हा तुमचा फायनल स्कोर असेल 260 मार्क्स. आता एक महत्वपूर्ण गोष्ट, जेव्हा तुम्ही GS1 याच्याबद्दल म्हणता किंवा GS2 याच्याबद्दल म्हणता, तर दोघांकडे 1/3 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असते. तर नेगेटिव्ह मार्किंग हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो तुम्हाला माहिती असला पाहिजे. आता आपण चेक करूयात की जी MPSC तर्फे ही पूर्व परीक्षा घेतली जाते त्याचा एक ओव्हरऑल सिलेबस काय. कारण की जेव्हा पण तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट परीक्षेसाठी अभ्यास करता, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी अभ्यास करता, भले ती UPSC असो, भले ती स्टेट सर्व्हिसेसची एक्झाम असो, भले ती बँकिंगची एक्झाम असतो, एक गोष्ट खूप महत्वाची आहे, दॅट इज त्या एक्झामचा असलेला पूर्ण सिलेबस हा तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला त्या परीक्षेमध्ये असलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स जे आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित माहिती असल्या पाहिजेत. जर या 2 गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतील तर ही एक्झाम क्लिअर करण्याचे तुमचे चान्सेस खूप जास्त होतात. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचा अभ्यास करता त्यावेळी तुम्हाला कुठल्याच विषयामध्ये PhD करायची नाहीये. तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. जसा तुम्ही 10वीला केला होता, 10वीला तुम्ही कसा अभ्यास केला होता, मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका खूप साऱ्या प्रॅक्टिस केल्या होत्या, त्यामुळे तुमचा 10वीचा स्कोर चांगला आला होता. 12वीला जेव्हा तुम्ही अभ्यास केला होता, मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका खूप चांगल्या तुम्हाला माहिती होत्या. तुम्ही जर CET दिली असेल, JEE मेन्स ऍडव्हान्सच्या परीक्षा दिल्या असतील, तर त्यावेळी तुम्ही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका खूप चांगल्या केल्या असतील तर तुमचा स्कोर खूपच भारी आला असेल. तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर मध्ये असाल किंवा 4th इयरला असाल, इफ यू आर इंजिनिअरिंग स्टुडंट, फार्मसी स्टुडंट, तर एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल, जर तुम्हाला एक्झाम मध्ये चांगला स्कोर पाहिजे असेल तर प्रश्नपत्रिका माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. ही गोष्ट तुम्ही रिअलाइज केली असेल. सेम गोष्ट तुम्ही जेव्हा आपण कुठली पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता त्यावेळी तुम्हाला ही लक्षात ठेवायची, यू डोंट वॉन्ट टू बिकम PhD स्कॉलर, यू हॅव टू क्लिअर द एक्झाम. आणि मग तिथे रुथलेस आमचा अभ्यास तुमचा झाला पाहिजे, रुथलेस अभ्यास तुमचा झाला पाहिजे, सो दॅट आपलं एक जे टार्गेट आहे की एक फायनल लिस्ट मध्ये आपलं नाव असलं पाहिजे, हे तुमचं स्वप्न असेल तर ते तुम्हाला अचीव्ह करता येईल. आता आपण हे बघूयात की जेव्हा तुम्ही राज्यसेवेची पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करता तर तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली सिलेबस त्यांनी काय दिलाय. कारण की सिलेबसच्या बाहेरचं, आउट ऑफ सिलेबस कुठलीच गोष्ट ते तुम्हाला विचारत नाहीत. तर आपला सिलेबस एकदम क्लिअरली आपल्या लक्षात असणं हे खूप महत्वपूर्ण आहे. या व्हिडिओमध्ये राज्यसेवेचा जो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत.
मुख्य परीक्षेचा ओव्हरऑल अभ्यासक्रम कसा असेल त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओज बनवेन. नेक्स्ट राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी बुक लिस्ट कोणती वापरायची त्याच्याबद्दल पण सेपरेट व्हिडिओज तुम्हाला मिळतील. मुख्य परीक्षेसाठी बुक लिस्ट कोणती असावी याच्याबद्दल पण तुम्हाला सेपरेट व्हिडिओज मिळतील. तर ह्या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम याच्यावरती कम्प्लीट फोकस असेल. तर आय होप तुम्हाला एक ओव्हरऑल पार्श्वभूमी समजली असेल की प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये तुम्हाला 2 पेपर द्यायचे. पहिला पेपर ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स, टोटल 100 क्वेश्चन, सो टोटल वेटेज 200 मार्क्स. सेकंड पेपर 80 क्वेश्चंस, ईच क्वेश्चन कॅरीज 2.5 मार्क्स, सो टोटल 200 मार्क्स. आणि प्रत्येक ठिकाणी नेगेटिव्ह मार्किंग आहे. दोन्ही पेपर्सचे मार्क्स तुमच्या फायनल लिस्ट साठी ग्राह्य धरले जातात. ठीक आहे, ओके. सो सगळ्यात आधी जो पहिला पार्ट आहे पेपर 1चा, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली काय मेन्शन केलंय, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या घटना क्लिअर कट मेन्शन केलंय. आपण कुठल्या स्टेटचा भाग आहोत, वी आर अ महाराष्ट्रीयन है ना, आपण महाराष्ट्र स्टेटचा भाग आहोत. दुसरं राष्ट्रीय, लाईक वी आर इंडियन्स, आपण भारतीय आहोत. आणि तिसरं आंतरराष्ट्रीय. तर जेव्हा हे 3 शब्द वापरले जातात ना, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तर, तर तिकडच्या महत्वपूर्ण घटना म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुमचा जो ओव्हरऑल सिलेबस आहे त्याच्याशी रिलेटेड घटना तुम्हाला बघायच्यात. म्हणजे जॉग्राफी असेल, भूगोल असेल, तुमचा इतिहास असेल, तुमचं इंटरनॅशनल रिलेशन्स असेल, तुमचं अर्थशास्त्र आहे, तुमचं सायन्स टेक्नॉलॉजी आहे, या सगळ्या ज्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड माहिती तुम्हाला शोधायची. आणि याच्यासाठी जो मुख्य सोर्स असेल दॅट विल बी युअर न्यूजपेपर, वर्तमानपत्र. तर हा जो भाग आहे तो तुमचा करंट अफेअर्स ह्याच्यामध्ये येतो. गॉट द पॉइंट. करंट इव्हेंट्स ऑफ अ स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. आता याच्यामध्ये पण कोणत्या गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी स्किप केल्या पाहिजेत त्या मी तुम्हाला नंतर सांगेन. ओके. सेकंड, हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. ओके. भारताचा इतिहास स्पेसिफिकली रिलेटेड टू महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ. तर हे 2 पार्ट तुम्हाला क्लिअर कट दिलेत. भारतीय राष्ट्रीय चळवळ याच्यातले क्वेश्चन्स एव्हरी इयर ते विचारतात. महाराष्ट्रातील संदर्भाशी रिलेटेड जे पण आहेत ते पण प्रश्न ते लोक विचारतात. तर जेव्हा तुम्ही हिस्ट्री ऑफ इंडिया स्पेसिफिकली जेव्हा प्रिलिमिनरी पॉइंट ऑफ व्ह्यू देण्याचा प्रयत्न करता तर त्यावेळी हे 2 टॉपिक तुमच्या लक्षात असले पाहिजेत. भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि भारताचा इतिहास आणि स्पेसिफिक रिलेटेड टू महाराष्ट्र. ओके. तिसरा महत्वपूर्ण भाग महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. बघा, स्पेसिफिकली तुम्हाला महाराष्ट्र सांगितलं त्यांनी, भारत सांगितलंय आणि जगाचा भूगोल या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्यात. महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारत आणि जग स्पेसिफिकली मेन्शन केलंय. आता याच्याशी रिलेटेड कंटेंट तुम्हाला कुठे मिळेल, नक्कीच तुमचे जे स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत, ऍट द सेम टाइम रेफरन्स बुक्स तुम्हाला गो थ्रू करायचे. तर प्रिलिमिनरी एक्झामसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी कोणती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी तुम्ही स्किप केल्या पाहिजेत याच्याबद्दल तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ भेटेल. राईट नाव आपण फक्त स्टिक करूयात की तुमचा ओव्हरऑल सिलेबस काय असेल. तर महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही प्राकृतिक बोलता इट मीन्स यू आर टॉकिंग अबाउट युअर फिजिकल जॉग्राफी. सामाजिक मीन्स यू आर टॉकिंग अबाउट सोशल ऍस्पेक्ट्स ऑफ अ जॉग्राफी, इकॉनॉमिक जॉग्राफी. आणि भारत आणि जग जेव्हा तुम्ही बोलता तर ह्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टींचा समावेश होतोच. पॉइंट नंबर 4 त्यांनी काय सांगितलंय, महाराष्ट्र आणि इंडिया. ओके. आता भारत आणि महाराष्ट्र याच्याशी रिलेटेड जो तुमचा पॉलिटीचा भाग आहे त्याच्याबद्दल तुमचा 4th पॉइंट आहे, दॅट इज अ राजनीती आणि शासन. ओके. तर पॉलिटी अँड गव्हर्नन्स असं त्याला म्हटलं जातं जर तुम्ही इंग्रजीमध्ये बघाल तर. यू हॅव टू गो थ्रू इन अ वेल मॅनर, दॅट इज अ संविधान, तुमचं भारताचं कॉन्स्टिट्यूशन, राजकीय व्यवस्था, पंचायती राज सिस्टीम, नागरी शासन, सार्वजनिक धोरण, अधिकार मुद्दे इत्यादी. तर क्लिअर कट त्यांनी 4थ्या पॉइंट मध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. पॉइंट नंबर 5, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट म्हणजेच आर्थिक आणि सामाजिक विषय. याच्यामध्ये शाश्वत विकास ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतात, पॉवर्टी इरॅडिकेशन, पॉवर्टी म्हणजे गरिबी बद्दल त्यांनी सांगितलंय, इन्क्लुजन म्हणजे सर्वसमावेशक गोष्टी, जनसांख्यिकी म्हणजे डेमोग्राफिक्स, डेमोग्राफिक हा इंग्रजी शब्द आहे जनसांख्यिकीशी रिलेटेड, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, दॅट इज अ सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह,
हा जो भाग आहे तो तुमचा इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे आणि यालाच मॅक्रो इकॉनॉमिक्स असं पण म्हणतात, मॅक्रो इकॉनॉमिक्स. 6वा जो मुद्दा आहे दॅट इज अ जनरल इश्यूज ऑन इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर अ सब्जेक्ट स्पेशलायझेशन. म्हणजेच तुमचं पर्यावरणीय पारिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदलासंबंधी सामान्य विषय ज्याला विषयाचे सखोल ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. तर याच्यामध्ये जे जनरली क्वेश्चन्स विचारले जातात ते तुम्हाला करंट अफेअर्स ऍज वेल ऍज बेसिक क्वेश्चन्स फ्रॉम युअर टेक्स्ट बुक अशा पद्धतीने तुमचा हा इन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी हा भाग बनतो. एनिवेज इन्व्हायरमेंट इकॉलॉजीसाठी कोणती पुस्तकं वाचावीत, ऍट द सेम टाइम इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, महाराष्ट्र आणि भारत राजकीय, राजनीती आणि शासन, हे जे वरती आतापर्यंत आपण विषय बघितले ना त्याच्यासाठी बुक लिस्ट मी तुम्हाला सांगेन, त्याच्यावरती एक प्रॉपर व्हिडिओ बनवेन कारण की मला अजून भरपूर इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल तुम्हाला द्यायची आहे. आणि 7वा महत्वपूर्ण मुद्दा दॅट इज अ सामान्य विज्ञान. जनरल सायन्स हा जो भाग आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. जर मागच्या काही वर्षांचा जर तुम्ही ट्रेंड बघाल ना तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, स्पेसिफिकली बायोलॉजी याच्यावरती त्यांनी भरपूर प्रश्न विचारलेत. तर बऱ्याच वेळा असं होतं की ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात त्यांची लेवल खूप हाय असते. तर केअरफुली आपल्याला अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना टॅकल करावं लागतं. पण नंबर ऑफ क्वेश्चन्स जर तुम्ही बघाल तर पीसीबी मधून भरपूर क्वेश्चन्स त्यांनी विचारलेत. हा आहे तुमचा मुद्दा नंबर 7. Let us discuss paper 2. 80 questions, each question carries 2.5 marks. So total weightage is 200 marks. जर तुम्ही 80 क्वेश्चन्स बघताय तर जवळपास त्याच्यातले 50% क्वेश्चन्स, जवळपास 50% क्वेश्चन हे आकलनाशी रिलेटेड असतात. आकलनाचा अर्थ असतो की तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो आणि ह्या पॅरेग्राफ वरती बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. तर त्यालाच कॉम्प्रेन्शन असंही म्हणतात, रिडिंग कॉम्प्रेन्शन जर तुम्ही इंग्रजीमधून देणार असाल तर. याच्यामधले काही प्रश्न जे असतात ते वैयक्तिक कौशल्य, संवाद कौशल्य, दॅट इज इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स याच्याशी रिलेटेड असतात. 3रा पार्ट याच्यामध्ये असतो लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी, तार्किक तर्क, विश्लेषणात्मक क्षमता. याच्यामध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सर्कल आहे, या सर्कलमध्ये 4 मुलं बसलेत, 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, तर सपोज सगळ्यांची नावं ABCD आहेत. तर तुम्हाला सांगितलं जातं Aच्या सेकंड प्लेस राईटला C बसलाय, Cच्या फर्स्ट लेफ्टला D बसलाय. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात आणि मग 4 ऑप्शन मधून एक ऑप्शन तुम्हाला दिले जातात. म्हणजे लाईक सिटिंग अरेंजमेंट जर मला तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगायचं, किंवा एक पूर्ण पॅराग्राफ दिला जातो तुम्हाला, त्याच्याशी रिलेटेड मग प्रश्न ते विचारतात. किंवा मग याच्यामध्ये अजून जो टाईप आहे दॅट इज तुम्हाला रिलेशन, फॅमिली रिलेशन वगैरे वरती पण प्रश्न विचारतात. तर अजून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये. तर लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी म्हणजे तुम्ही किती व्यवस्थित अनालाइज करू शकता गोष्टींना. 4था महत्वपूर्ण भाग आहे 4 ते 5 प्रश्न तुमच्या पेपरच्या शेवटी तुम्हाला डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरती दिसतात. म्हणजे जेव्हा तुम्ही एक ब्युरोक्रॅट होणार आहात, कलेक्टर होणार आहात, मोठे पदावरती तुम्ही जाणार आहात, तर डिसिजन मेकिंग खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. तर त्याच्यासाठी 4 ते 5 प्रश्न तुम्हाला डिसिजन मेकिंग वरती विचारतात. एक सिच्युएशन दिली जाते आणि त्याच्यावरती मग काय बेस्ट पॉसिबल सोल्युशन असतं ते तुम्हाला ते विचारतात. आणि याच्यामध्ये जे मार्क्स असतात ना ते पूर्णपणे कसं असतं 2.5, 1.5 अशा पद्धतीने दिले जातात. फॉर एक्झाम्पल त्याचे 4 ऑप्शन्स आहेत ABCD आणि समजा A इज द बेस्ट करेक्ट आन्सर आहे तर त्याला 2.5 मार्क्स दिले जातात. मग त्याच्यानंतर मग दुसरे जे ऑप्शन्स आहेत त्याचे डिक्रीजिंग नेचरमध्ये मार्क्स असतात. एनिवेज से डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा एक बेसिक पार्ट झाला. 5वा मुद्दा आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, ज्याला सर्वसामान्य मानसिक क्षमता असंही म्हणतात. याच्यावरती बेस्ड पण क्वेश्चन्स विचारले जातात. शाळेमध्ये जर तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसला असाल, 4थीला आणि 7वीला जनरली असते हा ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा इमेजेस दिल्या जातात. फर्स्ट इमेज दिली जाते आणि मग 4 ऑप्शन दिले जातात आणि सांगतात की याची सेकंड नेक्स्ट इमेज काय असेल. एक पॅटर्न असतो, क्लॉकशी रिलेटेड असतो आहे ना, किंवा मिरर इमेजेसशी रिलेटेड असतो. तर अशा टाईपचे जे प्रश्न असतात ते जनरल मेंटल ॲबिलिटी याच्यामध्ये ते लोक विचारतात. लेट मी डिलीट दिस पार्ट. याच्यातला 6वा जो महत्वपूर्ण भाग आहे दॅट इज बेसिक न्यूमरसी, ज्याच्यामध्ये नंबर्स, देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ अ मॅग्निट्यूड, क्लास 10th लेवल, डेटा इंटरप्रिटेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट, ग्राफ, टेबल, डेटा सफिशियन्सी या सगळ्या गोष्टी दिल्या जातील.
आणि यालाच मराठीत म्हणायचं म्हटलं तर मूलभूत संख्याशास्त्र माहितीचे पृथक्करण असं म्हटलं जातं. बेसिक न्यूमरिसी मध्ये काय येतं, नंबर्स दिले जातात. फॉर एक्झाम्पल 5, 10, ठीक आहे, त्याच्यानंतर 15 आणि त्याच्यानंतर चौथा नंबर तुम्हाला विचारला जाईल. हे सोपं आहे, एवढं इझी नसतं, ते कॉम्प्लिकेटेड असतं. किंवा असा एक स्क्वेअर दिला जाईल आणि या स्क्वेअर मध्ये असे 9 बॉक्सेस असतील आणि त्याच्यानंतर 1, 2, 3 असे नंबर्स दिले जातील आणि शेवटचा नंबर काय असेल हे तुम्हाला विचारलं जाईल. अशा टाईपचे प्रश्न ते लोक विचारतात. अजून एक महत्वाचं असतं की चार्ट दिले जातात तुम्हाला आणि या चार्टशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. पाय चार्ट असू शकतो किंवा असे बार चार्ट असू शकतो. डेटा इंटरप्रिटेशन म्हटलं जातं त्याला. तर याच्यामध्ये जी लेवल असते ती 10वी पर्यंतची लेवल जनरली कन्सिडर केली जाते. आणि तो 7वा महत्वाचा मुद्दा आहे, दॅट इज अ मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन स्किल्स क्लास 10th अँड 12th लेवल. सो मराठी आणि इंग्लिश भाषेचे आकलन कौशल्य. तर याच्यामध्ये बघा कॉम्प्रेन्शन मध्ये जर तुम्ही बघाल ना तर काही पॅराग्राफ्स असे असतात ज्याच्यामध्ये इंग्रजी आणि त्याचं मराठी असे दोन्ही दिले जातात. पण काही पॅसेज 1-2 पॅसेज असे असतात की ज्याच्यामध्ये फक्त मराठी दिलं जातं आणि फक्त इंग्लिश दिलं जातं. तर हा 7वा मुद्दा, दॅट इज अ मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे मराठी तुम्हाला किती माहिती आहे आणि इंग्रजी तुम्हाला किती माहिती आहे हे त्या लोकांना टेस्ट करायचं असतं. आता काही महत्वपूर्ण गोष्टी ज्या त्यांनी नोटच्या फॉर्म मध्ये दिल्या आहेत. सगळ्यात आधी क्वेश्चन रिलेटेड टू मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन स्किल्स of class 10 and 12th level. Last item in the syllabus of paper 2 will be tested through passage from Marathi and English language without providing cross translation thereof in question paper. Yes, तर याचा अर्थ तोच आहे, तुम्हाला प्रॉपर मराठीमध्ये किंवा प्रॉपर इंग्रजीमध्ये पॅराग्राफ दिला जाईल. हे इंडिव्हिज्युअल वेगळे वेगळे असतील. तर जेव्हा मराठी पॅराग्राफ दिला जाईल तेव्हा त्याचं इंग्रजी अनुवादन दिलं जाणार नाही आणि जेव्हा इंग्रजी पॅसेज असेल तेव्हा त्याचं मराठी अनुवादन दिलं जाणार नाही. म्हणजे एक प्रॉपर चेक करतात की तुम्हाला लँग्वेज किती माहिती आहे. नोट नंबर 2, द क्वेश्चन्स विल बी मल्टिपल चॉईस अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे त्याचं एकच बेस्ट ऑप्शन असणार आहे, एकच करेक्ट आन्सर असणार आहे. नोट नंबर 3, इट इज मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट टू अपियर इन बोथ द पेपर्स ऑफ अ स्टेट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन फॉर द पर्पज ऑफ इव्हॅल्युएशन. Therefore, a candidate will be disqualified in case he or she is not appeared in both the papers or a single paper. है ना. तर ऑफकोर्स तसं पण तुम्ही आउट ऑफ कॉम्पिटिशन जाल जर तुम्ही एक पेपर द्याल किंवा एकही पेपर देणार नाही. कसं तुमचा स्कोर जाईल ना, डेफिनेटली जो तुम्हाला एक मिनिमम कट ऑफ क्लिअर करायचा आहे. तर ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे. स्टेट सर्व्हिसेस म्हणजे तुमची एमपीएससी तर्फे घेतल्या जाणाऱ्या एक्झामची एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही. याच्यातून तुम्हाला एक बऱ्यापैकी अंदाज येईल जर तुम्ही फ्रेशर असाल किंवा तुम्ही आता जस्ट सुरू करणार असाल किंवा तुम्ही सुरू जरी केलं असेल आणि तुम्हाला एवढी जास्त माहिती नसेल तर याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की ते कोणत्या गोष्टींवरती प्रश्न विचारतात. तर प्रिलिमिनरी वरती स्पेसिफिकली याच पार्ट वरती क्वेश्चन विचारला जातो. प्रिलिमिनरी कशी क्लिअर करायची याच्यासाठी एक सिंपलशी गोष्ट आहे. तुमचा जो पेपर 2 आहे ना तो खूप प्रेडिक्टेबल असतो, बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल असतो. तर इथे तुम्हाला खूप चांगले मार्क्स घेऊन यायचे आणि पेपर 1 वरती पण तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. पण जर तुमचा 2चा स्कोर खूप चांगला असेल, डेफिनेटली 1चा पण करायचाच आहे तुम्हाला, पण 2 एक तुमच्या हातामध्ये असतो. तर 2ची खूप चांगली प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल अँड डिपेंडिंग ऑन युअर पेपर 1चा स्कोर तुमच्या ह्या दोघांचे मार्क्स ऍड केले जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही प्रिलिमिनरी क्लिअर केली आहे की नाही. आफ्टर डिस्कशन ऑफ प्रिलिमिनरी सिलेबस आता आपण प्रश्नपत्रिका बघूयात. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका जनरल स्टडीज पेपर 1ची पण बघायची आणि जनरल स्टडीज पेपर 2ची पण बघायची. प्रश्नपत्रिका कशी दिसते, त्याचं स्वरूप कसं असतं हे जरी आपल्याला माहिती असेल तर आपण जर फ्रेशर असू तर आपल्याला अभ्यास कसा करायचा किंवा आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत काय, त्याच्यानुसार आपण आपला अभ्यास कसा मोल्ड करायचा, सिलेबसचा कसा इफेक्टिव्ह युटिलायझेशन करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या समजते. तर माझ्या समोर जो क्वेश्चन पेपर आहे तो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019चा क्वेश्चन पेपर आहे. तर हा सेट 1 आहे. एकूण प्रश्न 100, एकूण गुण 200, 1/3 नेगेटिव्ह मार्किंग विल बी देअर. पेपर क्रमांक 1 आणि टाइम ड्युरेशन इज 2 hours. तर 2 तासामध्ये हा प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे आणि एमसीक्यू टाइप ऑफ क्वेश्चन पेपर असणार आहे हा. तर बघूयात सूचना काय दिल्यात त्यांनी. सदर प्रश्न पुस्तिकेत 100 अनिवार्य प्रश्न आहेत. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळते तर त्यावेळी समजा जर काही त्याचं पान फाटलं असेल किंवा जर काही कंटेंट प्रिंट झाला नसेल तर डेफिनेटली तो लगेच तुम्ही चेंज करून घ्या. इथे तुम्हाला तुमचा केंद्राचा नंबर आणि तुमचा रोल नंबर फिल करायचा आहे. तुम्हाला जेव्हा सर्कल करायचं आहे ना
उत्तरपत्रिकेवरती, तेव्हा तुम्हाला ब्लॅक बॉल पॉइंट पेन वापरायचा आहे. शाई पेन वापरू नका, पेन्सिल वापरू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न जे आहेत ते मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये दिलेले असतील. एनिवे, एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावरती वेळ न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. हा 5वा मुद्दा आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. एव्हरी क्वेश्चन कॅरीज द सेम मार्क. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची उत्तरं तुम्हाला आली पाहिजेत. पण जर एखादा प्रश्न टफ वाटतोय किंवा जर त्याच्यामध्ये वेळ जाणार असेल, तिकडे अननेसेसरी तुम्ही टाइम स्पेंड करू नका. क्वेश्चन रीड केल्यावरती तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे की मला हा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ जास्त लागू शकतो. मग अशा वेळी तो प्रश्न सोडा, पुढच्या प्रश्नाकडे जा. तुमचा पेपर एकदा सॉल्व्ह करून झाल्यावरती परत मग मागे या आणि तो प्रश्न परत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नाहीतर असं होईल की खूप वेळ तुम्ही एका प्रश्नावरती जर घालवलं तर मग पुढचे प्रश्न कसे सॉल्व्ह करणार तुम्ही. त्याच्यानंतर एकच करेक्ट आन्सर करायचे तुम्हाला. जेव्हा तुम्ही सर्कल कराल तर चुकून 2 ऑप्शन सर्कल करू नका, किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जी सिक्वेन्स आहे त्याच्यानुसारच करा. कधी कधी असं असतं तुम्हाला 5वा प्रश्न आहे त्याला सर्कल करायचा असतो ऑप्शन ए, पण चुकून तुम्ही 4थ्या प्रश्नालाच सर्कल करता. तर त्याच्यामुळे जे पुढची लिंक आहे ना ती पूर्ण चुकीची होऊन जाते. आणि इथे त्यांनी एक ताकीद दिली, तर काही गैरप्रकार तर डेफिनेटली तुम्ही करू नका, ब्लॅक लिस्टमध्ये जाऊ शकता. कच्च्या कामासाठी स्पेस दिली आहे त्यांनी. ओके. तर 1 बाय 1 बघूयात की जो सिलेबस आहे त्याच्यानुसार यांनी प्रश्न विचारलाय का. तर पहिला जो प्रश्न आहे, उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण काय रिझन आहे. तर बेसिक क्वेश्चन आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड. आपण जस्ट क्वेश्चन पेपरचं स्वरूप बघतो, आपण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह नाही करत आहे. कारण की हा जो व्हिडिओचा पर्पज आहे तो तुम्हाला सिलेबस सांगणं आणि प्रश्नपत्रिका दाखवणं, सो दॅट तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे ना. याचे आन्सर्स तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही एक प्रॉपर स्टडी आउट कराल, आणि याच्यावरती एक प्रॉपर डिस्कशन मी नंतर अपलोड करेन. राईट नाव आपण जी सिरीज चालू केली त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा मुख्य परीक्षेमध्ये किती प्रश्न असतात आणि त्याला टोटल नंबर ऑफ मार्क्स किती असतात, टाइम ड्युरेशन किती असतो, कुठल्या मीडियममध्ये तुम्ही पेपर देऊ शकता, हा त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट असेल, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर जनरल स्टडीज पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 याचे पण तुम्हाला प्रॉपर सिलेबस डिस्कशन, पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर दिसतात कसे याचे व्हिडिओ भेटतील. आणि मग GS 1 2 3 4 चे जे व्हिडिओज असतील ते लेंथी असतील, 1.5-2 तास 2.5 तास असे त्याची लेंथ असेल ईच व्हिडिओची. तर तुम्हाला पूर्ण एक समजून जाईल की MPSC ची काय रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपला पर्पज काय, एकतर प्रिलिमिनरीचा सिलेबस बघणं आणि मागच्या वर्षीचा GS 1 आणि GS 2 ची प्रश्नपत्रिका दिसते कशी हे जरी मला माहिती असेल तरी एक मी जिंकलो, म्हणजे आजचा दिवस मी जिंकलो. म्हणजे जर मी MPSCचा अभ्यास सुरू करणार असेल किंवा जरी मी थोडासा एक्सपिरियन्स असेल, 6 महिने झाले 8 महिने झाले, पण माझा अभ्यास ट्रॅकवरती नसेल, तर ह्या व्हिडिओनी तुमचा तो जो अभ्यास आहे ना जो ट्रॅकवरती नव्हता तो ट्रॅकवरती येईल. आणि जर तुम्ही फ्रेशर असाल तर एक पूर्ण तुम्हाला समजेल, हे प्रश्न तुमच्या डोक्यात आहे ना फिक्स होऊन जातील हळूहळू. आता बघा ना, ग्रॅव्हिटीचा प्रश्न आहे, मग जेव्हा तुम्ही सायन्स टेक्नॉलॉजीचा अभ्यास कराल किंवा जे दुसरे क्वेश्चन्स आपण बघू, जेव्हा तुम्ही ते रिस्पेक्टिव्ह अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला समजेल की येस, या सगळ्या गोष्टींवरती मला अभ्यास करायचा आहे. आउट ऑफ फोकस तुम्ही जाणार नाही कधी, आउट ऑफ सिलेबस कधी जाणार नाही, तुमचा वेळ वाया जाणार नाही. ठीक आहे. एनिवेज, इलेक्ट्रॉनिक दळणवळण, ठीक आहे ना, दॅट इज अ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, डिजिटल सिग्नल्स बद्दलचा हा प्रश्न आहे. तर काय असतं ते, डिस्क्रीट असतं का, बायनरी सिस्टीम असते का, काय काय, म्हणजे लाईक त्यांनी डिजिटल सिग्नल्स वरती एक प्रश्न विचारला, हा सायन्स टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन अ सेकंड ऑर्बिट इज -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. व्हॉट इज इट्स थर्ड एनर्जी इन अ थर्ड ऑर्बिट. ठीक आहे. तर हा थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे, फिजिक्सचा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये पण ॲटम्स, मॉलिक्यूल, न्यूक्लियावरती हा क्वेश्चन आहे. थर्ड ऑर्बिटमध्ये आहे, तर मग काय असेल. एनिवेज, जस्ट आपण क्वेश्चन्स बघूयात. मग त्याच्यानंतर प्रकाशीय तंतू, ठीक आहे, ऑप्टिकल फायबर वरती हा प्रश्न विचारलाय. तर ऑप्टिकल फायबर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन याच्यावरती चालतो. ठीक आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. एनिवेज, तर हा मल्टी करेक्ट वाला क्वेश्चन आहे. तर मग तुम्हाला प्रश्न कोणत्या पद्धतीने दिसतील, हा बघा, हा जो तिसरा प्रश्न होता सिंगल करेक्ट वाला. चौथा प्रश्न अ ब क ड, आणि मग त्याच्यानंतर पर्यायी उत्तर आहेत. ऑप्शन 1 अ ब क करेक्ट, फक्त क, ब ड आणि फक्त ड. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही ना क्वेश्चन पेपर जस्ट तुम्ही बघता ना, तर ते का दाखवलं जाते तुम्हाला, कारण की बऱ्याच वेळा प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात की तुम्हाला आन्सर माहिती असतं तरी तुम्ही चुकीचं करता. कसं, आय विल शो यू. पुढील विधानांचा विचार करा. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी बीटा पार्टिकल्स, गॅमा पार्टिकल्स, न्यूट्रल पार्टिकल्स बद्दल विचारलं आणि त्यांनी काय विचारलंय, सत्य आहेत किंवा नाहीत, म्हणजे करेक्ट आहे की करेक्ट नाही, अशा पद्धतीने त्यांनी ऑप्शन्स विचारले. मग कधी कधी ऑप्शन जेव्हा आपण टिक करतो ना तेव्हा प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे करेक्ट, नॉट करेक्ट हे जे शब्द आहेत तुमच्या ऑप्शन्स मध्ये ते केअरफुली तुम्हाला बघावे लागतील.
इनइलास्टिक कोलिजन वरचा प्रश्न आहे बिटवीन टू बॉडीज विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज ऑलवेज रिमेन कन्झर्व्ड. ठीक आहे, अगेन फिजिक्सचा प्रश्न दिसला. त्याच्यानंतर ट्रान्सजेनिक क्रॉप इन विच 3 जीन्स फॉर सिंथेसिस ऑफ विटॅमिन ए आर इंट्रोड्यूस थ्रू अ टेक्निक ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. तर जेनेटिक इंजिनिअरिंग वरचा हा प्रश्न आहे. नाक तोड या कीटकाच्या नर आणि मादी मध्ये किती सहलग्नता गट असतात. एनिवेज त्याच्यानंतर C4 HSK और C4 पाथवे फोटोसिंथेसिस बायोलॉजीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात. सेंद्रिय असेंद्रिय. सिंगल करेक्ट वाला प्रश्न आहे. वरचा पण सिंगल करेक्ट वाला प्रश्न होता. नेफ्रॉन बद्दलचा प्रश्न विचारलाय हा. ठीक आहे, नेफ्रॉन अगेन बायोलॉजी. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असते. RH+ RH-3 चे विवाह. ठीक आहे, हे त्यांनी फिटस सेकंड फिटस बद्दलचा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग रेस्पिरेटरी पिगमेंट ॲनिमल और ॲनिमल ग्रुप याच्यावरती आहे. हिमोग्लोबिन. ठीक आहे, त्याच्यानंतर हिमोसायसिस असे 4 दिलेत आणि इकडे पण 4 दिलेत. Consider the following statement about sliding filament theory of a muscle contraction. This theory explains the modern concept of muscle contraction. The theory was put forward by Huxley and Niederjanke. त्यांची नाव आहेत बाबा, अशा पद्धतीने असतात. एनिवेज, तर मग अगेन सायन्सचा प्रश्न आहे बघा. पहिले 15 प्रश्न तर सायन्स वरतीच दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर अजून बघूयात कॅल्सिनेशन प्रोसेस मध्ये काय. तर सिंगल करेक्ट वाला प्रश्न आहे. रसायनशास्त्र हरित रसायनशास्त्र कशाला म्हणतात. ग्रीन केमिस्ट्री कशाला म्हणतात. सिंपल क्वेश्चन. खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही. ठीक आहे, लुईस ऍसिड नाहीये. नाही विचारलंय, आहेला टिक करून येऊ नका. नाही सिंगल करेक्ट वाला. हे मी का सांगतो कारण की हे एरर्स आहेत जे मुलं एक्झाम मध्ये करतात आणि 2 मार्क पण जातात आणि 1/3 नेगेटिव्ह पण झाला. खालीलपैकी काही कोलायडल सोल्सची वैशिष्ट्ये आहेत. कोलायडल सोल कशाला म्हणतात. तर मल्टी करेक्ट वाला प्रश्न आहे. कोणती विधाने बरोबर आहेत. HF H2O CH4 म्हणजे केमिस्ट्रीवरचा किंवा हा पोलार नॉन पोलार. एनिवेज याच्यावरचा प्रश्न आहे. तर पोलार मोलेक्युल नॉन पोलार मोलेक्युल याची इन्फॉर्मेशन तुम्हाला फिजिक्समध्ये पण मिळून जाते. एनिवेज इलेक्ट्रोस्टॅटिक्स वगैरे मध्ये असतं हे. खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात. ठीक आहे, केमिस्ट्रीचा प्रश्न आहे बघा. 20 प्रश्न झाले, सायन्सशी रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर आता आपला जो पहिला प्रश्न आलाय तो आपल्याला थोडा पॉलिटिक्सशी रिलेटेड दिसतोय. म्हणजे आतापर्यंत जे पेपर डिस्कशन होतं पहिले 20 क्वेश्चन जे आपण बघितले ते पूर्ण तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याच्यावरती दिसून आले. म्हणजेच 8वी 9वी 10वी जी तुमची स्टेट बोर्डची बुक्स आहेत किंवा NCERTs आहेत ते केअरफुली तुम्हाला करावे लागतील. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न तुम्हाला त्या पुस्तकांमधून दिसतात. हे 20च्या 20 जरी तुम्ही करेक्ट केले तरी तुमचे 40 मार्क झाले. समजतं का तुम्हाला. एनिवेज, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 पॉलिटीचा प्रश्न आहे हा. डेफिनेटली या प्रश्नाची उत्तर तुम्हाला नाही माहिती आली तरी चालेल. ठीक आहे, कारण की आता जस्ट आपण सिलेबस बघितले आणि प्रश्नपत्रिका बघतोय. तर आपण फ्रेशर असो किंवा जस्ट आपल्याला काही महिने झाले असतील अभ्यास करताना तर याचा तुम्हाला फायदा होईल. म्हणजे या गोष्टी ज्या तुम्ही आधी नेग्लेक्ट केल्या होत्या किंवा डायरेक्ट तुम्ही पुस्तकं वाचायला सुरू केलं तर तो तुमचा एरर रिमूव्ह झालाय आता. संविधान सभेच्या स्थापनेमुळे झालेल्या बदलाची खालील विधाने लक्षात घ्या. तर कुठले बरोबर आहेत असं त्यांनी विचारलंय. 1978च्या 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट बद्दलचा प्रश्न आहे हा. कोणती तरतूद केलेली नाही. ठीक आहे, तर 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्टचे जेव्हा तुम्ही नोट्स प्रिपेअर कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे 4चे 4 मुद्दे दिसून जातील. पण याच्यामध्ये त्यांनी नॉट विचारले. नॉट, मग कुठलं नॉट आहे बघा. नॉट हा शब्द महत्वाचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघूयात. फॉलोइंग स्टेटमेंट्स बघितलेत आणि त्याच्यानंतर मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्तिक बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. 1961ची 11वी घटना दुरुस्तीबद्दल विचारलं. उपराष्ट्रपतींची निवड. त्याच्यानंतर इलेक्टोरल कॉलेज बद्दलचा प्रश्न आहे. पॉलिटीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर राज्यपालांच्या निवडणुकीबाबत महाराष्ट्राचे गव्हर्नर यांच्याबद्दल कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे, मग तुमचा पॉलिटीमध्ये तुम्हाला गव्हर्नर हा एक चॅप्टर मिळेल. त्याच्यावरती तुम्हाला हा प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. मॅच द फॉलोइंग विचारलाय. तारखा दिल्यात आणि त्याच्यानंतर त्यांनी काही हे दिलेत, इव्हेंट्स दिलेत. जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. मसुदा समितीची स्थापना. ठीक आहे, पीपल ऑफ इंडिया अडॉप्टेड एनॅक्टेड अँड गेव टू देमसेल्व्ह द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर 26 नोव्हेंबर ऑफ 1949. तर हा तिसरा रॉंगली मॅच विचारले तुम्हाला.
राज्य विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही. राष्ट्रपती, ठीक आहे, राष्ट्रपतींबद्दलचा प्रश्न आहे. स्टेट लेजिस्लेचर राष्ट्रपती यांचं रिलेशन काय त्याच्यावरचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू कशाला म्हणतात, ठीक आहे. एनिवेज राज्यपाल, त्याच्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे कुठलं प्रोव्हिजन्स इन्क्लुडेड आहेत, गव्हर्नर अपॉइंटमेंट, आणि त्याच्यानंतर पब्लिक अकाउंट कमिटी चेअरमॅन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याचा अर्थ पॉलिटीशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला आत्ता दिसतात. त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ ओडिशा, ठीक आहे, ओडिशाचं विधानसभा, विधान परिषद आहे का याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. आणि त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड ग्रॅज्युएट्समध्ये किती 1/12 एवढे मेंबर्स असतात का, तर कुठले करेक्ट आहेत ते विचारलंय. क्वेश्चन नंबर 30, कुठली विधानं चुकीची आहेत, रॉंग, ठीक आहे ना. नो कॉन्फिडन्स मोशन बद्दलचा प्रश्न आहे हा, लोकसभा. आणि त्याच्यानंतर बोथ हाऊसेसशी रिलेटेड आहे काय, म्हणजे जस्ट आपण क्वेश्चन बघतोय की काय प्रश्न विचारतात. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल कुठली विधाने करेक्ट नाही आहेत, फॉल्स आहेत, चुकीची विधान निवडायचं तुम्हाला. सिंगल करेक्ट वाला प्रश्न आहे. आर्टिकल 21, आर्टिकल 20, आर्टिकल 14 फंडामेंटल राईट्सशी रिलेटेड प्रश्न आहेत हा. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ काय असतं याचे खूप चांगला एक कंपॅरेटिव्ह व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलाय. पॉलिटीशी रिलेटेड खूप चांगले व्हिडिओज ऑलरेडी अपलोड झालेले आहेत, ज्याच्यामध्ये तुमचा ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, या सगळ्या काय गोष्टी आहेत. बरेचसे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघा, खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर प्रीएम्बल वरती 1 तासाचा खूप चांगला व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये प्रीएम्बल पाठ कशी करायची, प्रस्तावना आहे ना तुमच्याकडे. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलेमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक टू सिक्युर टू ऑल सिटीजन्स जस्टिस सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ अँड वर्शिप इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड टू प्रमोट अमंग देम ऑल fraternity assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation in our constituent assembly this 26th day of November 1949 do hereby adapt and enact to give to ourselves this constitution. आता जे मी बोललोय दॅट इज अ प्रिएम्बल. मग त्याच्यातले प्रत्येक मुद्दे, त्याचा नोट्स खूप चांगल्या पद्धतीने, हे जे मी बोलले ते तुम्हाला पण आलं पाहिजे, ते कसं पाठ करायचं याच्याबद्दलचे व्हिडिओज ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलवरती आहेत, तुम्ही चेक करा. डेफिनेटली हा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर चेक करा, ठीक आहे. आणि सिक्वेन्सनी व्हिडिओ बघा, जी प्लेलिस्ट मी बनवली नाही त्याच्यानुसार बघा, तुम्हाला खूप चांगले व्हिडिओज डेफिनेटली याच्यातून अजून मिळणार आहेत. त्याच्यानंतर 33rd क्वेश्चन इज अबाउट आर्टिकल 2 आर्टिकल 3 बद्दलचा आहे हा. आर्टिकल 3 मध्ये प्रोव्हिजन्स काय, लोक न्यायालय, लोक अदालत बद्दलचा प्रश्न आहे हा. मुख्य परीक्षेमध्ये पण हे सगळे टॉपिक्स तुम्हाला ॲज इट इज दिसून येतील. त्याच्यानंतर स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन बद्दलचा प्रश्न विचारलाय हा. फजल अली कमिटी, ठीक आहे ना. HV कामत, गोविंद बल्लभ पंत ऍक्ट बद्दलचं विचारलंय. स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दलचा प्रश्न आहे हा, ठीक आहे ना. कुठला करेक्ट आहे, करेक्ट नाहीये, ठीक आहे. खालील विधानं लक्षात घ्या. देर आर 5 टाइप्स ऑफ बोन इन अ स्केलेटन. अगेन बायोलॉजीचा प्रश्न आलाय, बोन्स बद्दलचा प्रश्न आहे. NSG बद्दलचा प्रश्न आहे. न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप इज नॉट करेक्ट, नॉट करेक्ट विचारला, सिंगल करेक्ट वाला प्रश्न आहे हा. ब्रिक्स शिखर परिषदेबद्दलचा प्रश्न आहे. इयर दिला आणि त्याच्यानंतर कुठे झाली किंवा काय, ठीक आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2018 बाबतीत खालीलपैकी कोणती विधानं रॉंग आहेत, ठीक आहे. जस्ट क्वेश्चन्स बघून घ्या की काय काय प्रश्न आहेत. अभ्यास करताना समजलं पाहिजे की बाबा हा प्रश्नपत्रिका किंवा अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका मला एक्झाममध्ये सॉल्व्ह करायची, त्याची डिफिकल्टी लेवल समजून घ्या. कारण की जेव्हा तुम्ही अभ्यास कराल किंवा प्रॅक्टिस टेस्ट द्याल ना, तर त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे, जेव्हा प्रॅक्टिस टेस्ट द्याल तेव्हा आयोगाच्या मागच्या वर्षी सगळ्या प्रश्नपत्रिका तर तुम्हाला सॉल्व्ह करायच्या, पण जिकडे पण तुम्ही टेस्ट सिरीज लावाल त्यांचा जो दर्जा आहे तो या लेवलचा असला पाहिजे. याच्या खूप वर पण नसावा आणि याच्या खूप खाली पण नसावा, इक्वल लेवलवरती असाव्यात गोष्टी. एनिवेज जानेवारी 31, 2018 रेअर ब्ल्यू मून हा इव्हेंट होता, त्याच्याबद्दल विचारला. अगेन सायन्स टेक्नॉलॉजीचा प्रश्न. एकंदरीत गोष्ट काय समोर येते की सायन्स टेक्नॉलॉजीवरती ते लोक बरंच विचारतात. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार 2018 बद्दलचा प्रश्न आहे. टिक्का काय, टिक्का रोगाचा प्रभाव कोणत्या पिकास होतो. अगेन सायन्स टेक्नॉलॉजी बद्दलचा प्रश्न आला, करंट इव्हेंट मधला असेल. वर्ल्ड हेरिटेज साईट्स बद्दलचा प्रश्न आहे हा. वर्ल्ड हेरिटेज वरती खूप चांगले नोट्स तुम्हाला प्रिपेअर करून ठेवावे लागतील. त्याच्यानंतर युनायटेड नेशन्स बद्दलचा प्रश्न आहे, ह्युमन राईट्स वगैरे, ठीक आहे. तर हा मुख्य परीक्षेमध्ये पण तुम्हाला हा कॉन्सेप्ट ऍज इट इज दिसून येईल. त्याच्यानंतर सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर कोणता, अगेन सायन्स टेक्नॉलॉजीवरचा प्रश्न, जून 2018. कुठली विधाने बिनचूक आहेत, बिनचूकचा अर्थ आहे करेक्ट, करेक्ट, ठीक आहे. भारताने म्यानमार सीमेवर असलेल्या मिझोराम राज्यात, ठीक आहे, काय ते जोखावरनाथ, जोखा व थार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरू केला आहे का, हे म्हणजे लाईक
बाउंड्री वरचा प्रश्न आहे हा तुमचा. चुकीचं विधान निवडायचं. बायोफ्युएल वरती प्रश्न विचारला. भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018चे राष्ट्रीय धोरण जाहीर केले. 20% इथेनॉल आहे ना. अगेन सायन्स टेक्नॉलॉजीचा प्रश्न दिसून येतोय हा. त्याच्यानंतर माशाबद्दलचा एक प्रश्न आहे आणि त्याची विधानं त्यांनी विचारली आहेत. त्याच्यानंतर स्पेशल कॅटेगरी स्टेट कुठला आहे? जम्मू काश्मीर. ठीक आहे, याच्याबद्दलचा प्रश्न आहे हा. मोहम्मद घोरीचे राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली. ते भूभाग यांच्या जोड्या लावायच्यात. मॅच द फॉलोइंग काइंड ऑफ अ क्वेश्चन आहे. म्हणजे आता बघा हिस्ट्रीचा प्रश्न दिसतोय आपल्याला. मौर्य पूर्व काळात प्री मौर्यन पिरियड इंडिया वॉज नोन ॲज काय? भारताला काय संबोधलं जायचं? ठीक आहे, पुढील राजघराणी व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. ठीक आहे, मॅच द फॉलोइंग. अकेमेनिड विजया नंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये डॅशचा नवा उद्योग सुरू केला गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग अगेन आहे. राजा आणि त्याच्याबद्दलचं काय आहे हा प्रश्न आहे. द किंग ऑफ कामरूपचा राजा, सिंधचा राजा, काश्मीरचा राजा, वल्बीचा राजा. मॅच द फॉलोइंग. एक जरी माहिती असेल ना तरी तुम्हाला आन्सर मिळून जात. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता नॉट. मॅच द फॉलोइंग अगेन सी राजगोपालचारी, मदन मोहन मालवीय आणि लाला लजपतराय, विठ्ठलभाई पटेल, चिरदास. मॅच द फॉलोइंग अगेन. ठीक आहे, कोणाचं वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये? तर मग एक पर्सन आहे, समाज सुधारक काइंड ऑफ जे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर भेटेल. ठीक आहे, त्याच्यानंतर अगेन समाज सुधारकांवरती प्रश्न आलाय. 2 प्रश्न दिसले आपल्याला. पंडित रामकुमार विद्यारत्न, कृष्ण कुमार मित्र, पंडित शिवनाथ शास्त्री, द्वारकानाथ गांगुली. विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे का? मोगल कालावरती प्रश्न विचारलाय इन शॉर्ट. कालानुक्रम म्हणजे एक क्रोनॉलॉजी लावायचं तुम्हाला. ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना, ज्याला एक प्री इंडिपेंडन्स प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या? पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? मॉडर्न हिस्ट्रीचा प्रश्न अगेन. विजोड व्यक्ती ओळखा. ठीक आहे, ऑड पर्सन. The generals of Dash conquered land up to Ganges, while his admirals established their authority over several overseas territories, including Ceylon, Nicobar Island, and part of a Malaya Peninsula. कुठला राजाबद्दल विचारतायत? मॅच द फॉलोइंग. सूर्यकुल उत्पत्ती संशोधन कोण होते? एक जरी माहिती असेल ना तरी तुम्हाला भेटून जाईल आन्सर. जॉग्रफीचा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर व्हॉट आर द एव्हिडन्सेस इन फेवर ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी, सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. जॉग्रफीमध्ये याचा प्रश्नांचं उत्तर तुम्हाला भेटेल की काय? तर मल्टी करेक्ट वाला आहे. जिग्सॉ फिट, ट्रान्स करंट फॉल्ट, फॉसिल इन डिफरंट एरियाज, कन्वेक्शन इन अ मॅन्टल. ठीक आहे, त्याच्यानंतर जॉग्रफीवरचा हा फिजिकल जॉग्रफीवरचा अगेन एक क्वेश्चन आहे. इनर कोर ऑफ अर्थ म्हणजे अर्थ आणि त्याच्या आतमध्ये काय आहे, पृथ्वीच्या अंतर्भागातील गोष्टी, याच्यावरचा प्रश्न आहे. आणि निकेल, फेरस, सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम याच्यावरचा प्रश्न आहे. कोर आणि क्रस्ट कशापासून बनलाय. ठीक आहे, म्हणजे आता अभ्यास जेव्हा तुम्ही भूगोलचा कराल तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश येईल. येस, मला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी बद्दलचा अभ्यास करायचा. फिजिकल जॉग्रफी एनसीईआरटी मध्ये मला भेटेल किंवा भूगोलाच्या पुस्तकात भेटेल. त्याच्यानंतर जेव्हा अर्थचं अंतरंग तुम्ही वाचाल तर तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक क्लिक होत जातील की येस, हे त्यांनी विचारलेलं आणि मला पण हेच अभ्यास करायचा आहे. दॅट इज द वे. अदरवाईज मग तुमचा जो अभ्यास असेल तो रँडम अभ्यास असेल. दख्खनच्या पठारावरचा प्रश्न आहे हा. शाळेत असताना पण तुम्ही बघितलं असेल. बसाल्ट रॉक पासून बनलंय का? तर स्टेटमेंट ए आणि बी म्हणजे स्टेटमेंट ए बी बोथ करेक्ट, दोनों गलत है. एक करेक्ट आहे, एक रॉंग आहे. एक रॉंग आहे, दूसरा करेक्ट आहे. मॅच द फॉलोइंग. खडकाचा प्रकार व खडक. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा काय दिले त्यांनी. रिलीफ फीचर्स वरचा प्रश्न आहे हा. यू शेप. त्याच्यानंतर बरखान आर्क. ठीक आहे, फिजिकल जॉग्रफी मधला प्रश्न आहे हा. ए आणि बी च तुम्हाला ऑब्झर्व करायचं आणि करेक्ट आहे नाहीये हे बघायचं. असर्शन रिझन काइंड ऑफ स्टेटमेंट आहे हा.
सौरशक्तीपासून होणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा भाग पृथ्वीचा पृष्ठभाग व वातावरण तापवण्यास उपयोग होत नाही. ठीक आहे. एनिवेज, अल्डेबो ऑफ अर्थ सरफेस भूगोलाच्या पुस्तकामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. एनसीआरटी मध्ये पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आरामात भेटून जातील. बुक लिस्ट कुठली असेल प्रिलिमसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी याचे व्हिडिओज तुम्हाला नंतर भेटतील. राईट नाव तर आपण जस्ट सिलेबस गो थ्रू करूया की काय आहे बाबा. लोकल विंड्स आणि त्याच्यानंतर आढळणारे प्रदेश चिनूक, फॉन, लू, मिस्ट्रल कुठे भेटतात. एक जरी माहिती असेल ना तरी तुमचं उत्तर भेटतं याच्यामध्ये. मृदेचा प्रकार आणि पिकं कुठली आहेत. पर्वतीय मृदा, काळी मृदा, वाळवंटी मृदा, जांभी मृदा. ठीक आहे. त्याच्यानंतर रॉक आणि डिस्ट्रिक्ट गोंडवाना, धारवार, आर्कियन, विंध्यन जोड्या लावायच्या आहेत. पहिले उपग्रह दळणवळण केंद्र, पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा, पहिले मातीचे धरण, पहिले जल विद्युत केंद्र कुठलं आहे. ठीक आहे. नदी आणि काठावरील शहरे एक जरी माहिती असेल तरी तुमचं काम होऊन जातं. म्हणजे जे नॉलेज आहे ना त्याचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन, दॅट्स ऑल अबाउट एमपीएससी. अविधान आणि ऍसर्शन रिझन हा प्रश्न आहे. म्हणजे स्टेटमेंट दिलेलं असतं आणि खाली जे दिलेलं आहे ते त्याला समर्पक आहे का हे चेक करायचंय. एअर ट्रान्सपोर्ट बद्दलचा प्रश्न आहे. ट्रान्सपोर्ट बद्दलचा प्रश्न इन शॉर्ट. त्याच्यानंतर डिफॉरेस्ट्रेशनचा प्रश्न आहे. नकाशा दिलाय तुम्हाला आणि वाहणाऱ्या वाऱ्यांचा योग्य पर्याय निवडायला सांगितलंय. कुठले वारे आहेत. सिंगल करेक्ट 1 मिनिटाच्या आत 10 सेकंडच्या आत हा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. बघितल्या आला पाहिजे. ग्रीन हाऊस गॅसेस बद्दलचा प्रश्न आहे. मॅच द फॉलोइंग कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत त्याचा मिनिंग काय. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ एरोझोल्स ऑन क्लायमेट इज आर काय. भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे. ह्याच्यातलं कुठला आहे. आपल्याला सगळेच वाटतात नाही पण आयोगाला काय वाटतं ते आपल्याला माहिती पाहिजे आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय माहिती असलं पाहिजे. अर्थ समिट याच्यावरती प्रश्न येतोच. रिओ डी जानेरो 1992 याची डेट विचारली. 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले. मग नोबेल पारितोषिक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स त्याच्यानंतर जे दुसरे आहेत तर त्याची पूर्ण एक लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड एक प्रश्न येतो 2 मार्क घेऊन जायचे. जागतिक बँक, श्री गौरव दत्त, लकडावाला कमिटी, डॉक्टर दांडेकर आणि डॉक्टर रथ. पॉवर्टी कॉन्सेप्ट बद्दलचा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर WPI होलसेल प्राइस इंडेक्स बद्दलचा प्रश्न आहे. कुठल्या कमोडिटीज त्याच्यामध्ये असतात. बेसिक क्वेश्चन आहे. PD ओझा यांच्याबद्दलचा निकष त्यांनी विचारलाय. त्याच्यानंतर इंडिकेटर्स ऑफ कॉन्ट्रीब्युशन ऑफ अ गव्हर्नमेंट इन प्रोसेस ऑफ अ इन्क्लुसिव्ह ग्रोथ कुठला आहे. इन्क्लुसिव्ह ग्रोथसाठी 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधानं लक्षात घ्या. दारिद्र्य याच्यावरचा प्रश्न आहे हा. पॉवर्टी वगैरे आणि त्याचं रिडक्शन कसं करू शकता. त्याच्यानंतर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मधला नाहीये तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोलची एक लिस्ट तुमच्याजवळ असली पाहिजे. बघा एक प्रश्न आलाय आणि हा सिंगल करेक्ट वाला आहे. त्याच्यानंतर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स बद्दलचा प्रश्न आहे. अल्पसंख्याक समुदायाबद्दल प्रश्न विचारलाय. सोशल इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ मायनॉरिटी कम्युनिटीज. तर योजना आहेत. जून 2012 Rio+20 घोषणापत्र संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बद्दलचा प्रश्न आणि नव्हतं ते विचारले. नाहीये. नॉट डिसाइडेड. ह्याच्यातलं कुठलं नाहीये. त्याच्यानंतर शहर आणि त्यांची अप्रॉक्सिमेट लोकसंख्या. ठीक आहे ना. ग्रेटर बॉम्बे, दिल्ली, कोलकाता, चेन्नई बिलियन्स मध्ये आहे. 1991 LPG रिफॉर्म्स बद्दलचा प्रश्न आहे. फायनान्स मिनिस्टर कोण होते त्यावेळी. त्याच्यानंतर 11 5-year प्लॅन बद्दलचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री जनधन योजना फायनान्शियल इन्क्लुजन वॉज लॉन्च्ड ऑन विच डेट. त्याच्यानंतर लँड रिफॉर्म बद्दलचा प्रश्न आहे की लँड रिफॉर्म मध्ये कुठल्या गोष्टी येतात. तर असे एकंदरीत 100 प्रश्न तुमचे आहेत. मग तुम्हाला काय समजलं या क्वेश्चन पेपरवरून. जस्ट तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला तर सायन्स टेक्नॉलॉजी वरती जवळपास 25 प्रश्न दिसले आपल्याला. पॉलिटी वरती प्रश्न आहेत. इकॉनॉमिक्स वरती प्रश्न आहेत. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स वरती प्रश्न आहेत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर इतिहास जरी तुम्ही बघितला तर मॉडर्न, मेडिवल आणि एन्शियंट. तर आपल्याला हे कॅटेगरायझेशन करायचं की किती कशामध्ये काय काय विचारलंय. अल्टिमेटली ही जी परीक्षा आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम कट ऑफ क्लिअर करून पुढे जायचं. तुम्हाला रिसर्च स्कॉलर नाही बनायचं. ज्यावेळी तुम्ही रिसर्च स्कॉलर बनाल म्हणजे प्रत्येक गोष्टीला खूप जास्त तुम्ही स्ट्रेस कराल ना तर मग तुमचा अभ्यास जो आहे तो खूप अननेसेसरी दुसऱ्याच डायरेक्शनला जाईल. तुमचा वेळ वेस्ट होईल. ठीक आहे ना. तर हा GS1 चा क्वेश्चन पेपर आहे.
मग तुम्हाला हे बघायचं की मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता. तर मग समजा 250 हा जर प्रिलिमचा कट ऑफ असेल तर याचा अर्थ तुम्हाला GS1 मध्ये आणि GS2 मध्ये दोघांच्या मिळून 250च्या वरती स्कोर करायचा आहे. तर मग 250 हा तुमचा टार्गेट असला पाहिजे का? आन्सर इज नो. 270 पर्यंत तुम्ही टार्गेट ठेवा. म्हणजे हा जो पेपर आहे, जर मी एक आयडियल कंडिशन बघितली तर 270चा अर्धा म्हणजे 135, याच्यामध्ये 135 नेक्स्ट पेपरमध्ये, किंवा याच्यामध्ये जर मला 100 मिळाले तर पुढचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये मला मग तेवढे इक्विलंट मार्क्स कव्हर करावे लागतील, अशा पद्धतीने. ठीक आहे ना. तर हा एक क्वेश्चन पेपर आहे. जस्ट त्याचं स्वरूप कसं आहे आणि सिलेबस कसं हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा पेज असा काहीतरी असतं, एक नमुना क्वेश्चन तुम्हाला दिलेला असतो आणि कच्च्या कामासाठी स्पेस दिली आहे तुम्हाला. ठीक आहे. तर हा तुमचा एक एकंदरीत पेपर आहे. तर 4 सेट असतात. तर हा जो पण सेट होता, आय गेस ए सेट होता, तर 100 क्वेश्चन, इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क, 1/3 निगेटिव्ह. तर जेव्हा तुम्ही हा क्वेश्चन पेपर अटेम्प्ट कराल तर तुम्हाला खूप चांगला अटेम्प्ट हा करायचा आहे. ठीक आहे. तर हा GS1चं डिस्कशन होता. आता आपण GS2 पण बघूयात. लेट अस डिस्कस द ओव्हरव्ह्यू ऑफ अ सेकंड क्वेश्चन पेपर, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019, आणि हा तुमचा आहे पेपर 2, ज्यालाच तुम्ही CSAT म्हणता. तर हा सेट ए आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 80 आणि टोटल गुण 200. इच क्वेश्चन कॅरी 2.5 मार्क्स फॉर करेक्ट आन्सर आणि 1/3 निगेटिव्ह आहे. टाइम ड्युरेशन विल बी 2 hours. तर इथे पण सूचना दिल्या आहेत. 80 क्वेश्चन्स आहेत. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. इथे तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर ब्लॅक बॉल पॉइंट पेन वापरा. पेन्सिल व शाईचा पेन वापरू नका सर्कल करण्यासाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला बरीचशी प्रॅक्टिस करायची, म्हणजे प्रॅक्टिस इन द सेन्स इथे तुम्हाला बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर मग तुम्ही तिकडे प्रॉपर पेन्सिल वापरा. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही सर्कल कराल ना, तो सर्कल करताना तुम्हाला ब्लॅक बॉल पॉईंट वापरायचा, कारण इकडे तुम्हाला न्यूमरिकल्स करायचे, पॅराग्राफ सॉल्व्ह करताना तुम्हाला हायलाईट करायचं, अंडरलाईन करायचं, तर केअरफुली करा. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर जो आहे तो मराठी व इंग्रजी भाषेमध्ये आहे. फक्त काही पॅराग्राफ असे असतील ते फक्त मराठीत असतील, एक पॅराग्राफ असेल तसा, आणि एक पॅराग्राफ इंग्रजीमध्ये असेल, त्याचं भाषांतर अवेलेबल नसणार. समान गुण आहेत. सगळ्यांची उत्तरं द्या. एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावरती वेळ घालू नका, ही महत्वपूर्ण सूचना आहे. डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरील प्रश्नांच्या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाही, पण त्याच्यासाठी जी मार्किंग स्कीम असेल ती वेगळी असेल. 2.5 असं असतं, 1.5 काइंड ऑफ. तिकडे तुमचा आन्सर जरी चुकलं तरी 0 तुम्हाला भेटेल, निगेटिव्ह केलं जाणार नाही काही. आणि ते एक ताकीद दिले, काही चुकीची कामं करू नका, कॉपी वगैरे. ठीक आहे. ब्लॅक लिस्टमध्ये जाल. कच्च्या कामासाठी स्पेस ही खूप महत्वाची असते. ओके. तर बघा काय प्रश्नपत्रिका कशी आहे. पहिला एक पॅराग्राफ दिलाय आणि 1 to 5 क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती. कचऱ्यातून कमवा असं त्याचं हेडिंग दिलंय, म्हणजे कचऱ्याबद्दलचा हा एक ओव्हरऑल पॅराग्राफ असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता हा सॉल्व्ह कसा करायचा किंवा त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे आणि वेळेमध्ये कसा मॅनेज करायचा, मॅक्सिमम स्कोर कसा मिळवायचा, याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओज अपलोड करेन. या व्हिडिओचा पर्पज एवढाच आहे की आपल्याला क्वेश्चन्स बघायचे की कसे दिसतात, किती वेळ लागेल त्याला, जस्ट एक अंदाज आला पाहिजे, आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत काय. तर हा पहिला पॅराग्राफ आहे, कचऱ्याबद्दल विचारला. ठीक आहे. एक पूर्ण पेज भरून पॅराग्राफ आहे आणि तो इंग्लिशमध्ये पण दिला त्यांनी. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा इथे जोड्या लावा, मॅच द फॉलोइंग, म्हणजे पॅराग्राफ वरती बेस्डच क्वेश्चन आहे. मग अशा वेळी काय करायचं, जेव्हा तुम्ही पॅराग्राफ सॉल्व्ह करताना तेव्हा प्रश्न आधी बघून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग पॅराग्राफ रीड करायला स्टार्ट करायचं, सो दॅट ना आपण नेमका मुद्द्यावरती जातो. अदरवाईज पॅराग्राफ वाचाल, मग त्याच्यानंतर प्रश्न वाचाल, परत ना टाइम कन्झ्युम होईल. याच्यावरती नंतर बोलूयात आपण. तर मॅच द फॉलोइंग काइंड ऑफ अ क्वेश्चन आहे हा पहिला, जोड्या लावा. ठीक आहे. त्याच पॅराग्राफ वरती आहे. त्याच्यानंतर खालील विधानांचा अभ्यास करा, अ ब क ड, आणि त्याच्यानंतर पर्यायी उत्तर. मल्टी करेक्ट वाला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहे. हा तुमचा थर्ड प्रश्न आहे, कचरा कुंडीत कचरा नसेल तर काय. ठीक आहे. आता हा प्रश्न जोपर्यंत तुम्ही पॅराग्राफ वाचत नाही तोपर्यंत समजणार नाही. त्याच्यानंतर येस, हा 5वा क्वेश्चन आहे, सिंगल करेक्ट सिंगल करेक्ट. दुसरा उतारा 6 ते 10. ठीक आहे. हे नेक्स्ट 5 क्वेश्चन्स आहेत. आता इथे हेडिंग नाही दिले त्यांनी, तर पॅराग्राफ आहे, एक मोठा पॅराग्राफ आहे बऱ्यापैकी, इंग्लिशमध्ये पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 5 प्रश्न त्याच्यावरती. ऑफकोर्स हे आपण डिस्कस नाही करू शकत कारण की माहितीच नाहीये काय. ठीक आहे. जस्ट आपण क्वेश्चन पेपर गो थ्रू करतो. हा तुमचा सेकंड झाला. थर्ड वाला घनता, डेन्सिटी, याच्याबद्दलचा प्रश्न आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. तर थोडा सायंटिफिक काइंड ऑफ अ पॅराग्राफ आहे. त्याच्यानंतर इथे काही हे पण दिलेत, पदार्थ पण दिलेत, इंग्लिशमध्ये आहे. तर मग जेव्हा सायन्स रिलेटेड पॅराग्राफ सॉल्व्ह करा ना तर केअरफुली करा. काही मुलं सायन्स इंग्लिशमध्ये जास्त कम्फर्टेबल असतात,
मग अशा वेळी तुम्ही इंग्लिशमध्ये पॅराग्राफ वाचा. काही मुलं मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल असतात, मराठीमध्ये पॅराग्राफ वाचा. आणि काही जर शब्द नाही समजले इंग्लिशमधले तर मराठीत बघा, मराठीतले शब्द नाही समजले इंग्लिशमध्ये बघा. याचा सगळं इफेक्टिव्ह युटिलायझेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. मग याच्यावरती बेस्ड क्वेश्चन्स आहेत. 5 क्वेश्चन्स विचारलेत मग अगेन त्यांनी. ठीक आहे, सेम पॅराग्राफ वरती 5 प्रश्न आहेत. ॲव्होगॅड्रो नंबर काय दाखवतो, मग असा प्रश्न आहे. मग त्याच्यासाठी पॅराग्राफ वाचायची गरज पण नाही, फॅक्च्युअल क्वेश्चन. 16 ते 20. नेक्स्ट क्वेश्चन आहे 16 to 20. गंध चिकित्सा. त्याच्यानंतर येस, हा एक पॅराग्राफ आहे. तेल वगैरे असं त्यांनी काहीतरी दिलंय, त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. मोठा पॅराग्राफ आहे बघा, मोठा पॅराग्राफ आहे. तो समजायला, अंडरस्टँड करायला आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायला चॅलेंजिंग असतं सगळं, एवढं पण इझी नाही. प्रॅक्टिस खूप चांगली असेल अशा पद्धतीचे 20, 25, 30 पेपर जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा तुमचा स्पीड होतो. म्हणजे 150च्या वरती एक ड्रीम मार्क्स असतात मुलांचे. कारण की GS2 मध्ये 150च्या वरती मिळाले तर GS1 मध्ये जर 101 मिळाले तरी तुमचा कट ऑफ क्लिअर होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, तर मग हे अशा गोष्टी आहेत की ज्या तुमच्या प्रॅक्टिसने होऊन जातात. रिपीट जेव्हा तुम्ही कराल असे क्वेश्चन पेपर्स प्रॉपर टायमर लावून, तेव्हा तुमचा स्कोर चांगला होतो. स्ट्रॅटेजीज बद्दल नंतर बोलूयात आपण. राईट नाव जस्ट क्वेश्चन पेपर बघूयात की 20 पर्यंतचे आता आपण क्वेश्चन बघितले. 5 क्वेश्चन्स आहेत पॅराग्राफ वर बेस्ड. त्याच्यानंतर अगेन एक पॅराग्राफ आहे डाल्टनचा सिद्धांत. ठीक आहे, अगेन सायन्स वरती बेस्ड क्वेश्चन आहे. म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी वरती बरंच विचारतात. GS1 वरती पण बघा 25 प्रश्न होते जवळपास सायन्स टेक्नॉलॉजी आणि बेसिक सायन्स वरती. इथे पण लाईक दुसरा पॅराग्राफ दिसतोय आपल्याला. ठीक आहे, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. ठीक आहे, एनिवेज त्याच्यावरती बेस्ड 5 प्रश्न आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक पक्षीय वर्चस्वाचा प्रत्यय येणारा भारत हा एकमेव देश नाही. सिंगल पार्टी डॉमिनन्स आहे ना. आता 26 ते 30. आता बघा पहिले जे 5 पॅराग्राफ होते मोठे होते, आता बघा पॅराग्राफ छोटा झालाय. ठीक आहे, एनिवेज बघा, डॉमिनन्स ऑफ वन पार्टी याच्यावरचा प्रश्न आहे. हा थोडा पॉलिटिकल ऍस्पेक्ट वाला प्रश्न आहे. त्याच्यावरती परत 5 प्रश्न. वी आर जस्ट गोइंग थ्रू द क्वेश्चन पेपर की कसा असतो. 31 ते 35 प्रश्न आहे. मिठाचा कायदा मोडण्याबद्दलचा प्रश्न आहे. मग ना जेव्हा तुमच्या हातात क्वेश्चन पेपर असतो ना, लगेच पहिला पॅराग्राफ सॉल्व्ह करायला घेऊ नका. बघा आधी लेंथ किती आणि कुठला सिंपल वाटतोय. आणि सॉल्व्ह करण्याची स्ट्रॅटेजी जर म्हणाल एक शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर ना, जे तुमचे डिसिजन मेकिंग आहे ना शेवटी असेल तिकडून सुरुवात करा. मग ते 5 प्रश्न झाले शुअर, तिकडे निगेटिव्ह काय नाही, कॉन्फिडन्स बिल्ड होतो. मग याच्यातला सगळ्यात सोपा पॅराग्राफ बघा जो तुम्हाला समजेल आणि लगेच तो सॉल्व्ह करा. आणि मग डिफिकल्ट पॅराग्राफमध्ये जा. सुरुवातीचे पॅराग्राफ सॉल्व्ह करत बसाल तर 1.25 तास मुलांचा पॅराग्राफ सॉल्व्ह करण्यातच जातो, 1.5 तास जातो. आणि मग बाकीचे प्रश्न जे शुअर असतात ते राहून जातात. ठीक आहे, तर मग हा मिठावरचा एक प्रश्न आहे, मिठाचा सत्याग्रह. मग त्याच्यावरती 5 क्वेश्चन्स विचारलेत, बोथ इंग्लिश अँड मराठी लँग्वेज. ठीक आहे, त्याच्यानंतर 36 ते 40 सतीविरोधी कायदा आहे. मग थोडासा फॅक्च्युअल किंवा एक पॉलिटिकल ऍस्पेक्ट, थोडासा कायदा वगैरे माहिती असला पाहिजे. म्हणजे त्याची लँग्वेज माहिती असली पाहिजे तुम्हाला बऱ्यापैकी. ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती 5 प्रश्न. बघा मोठा आहे पॅराग्राफ हा. 41 ते 40. ओके, आता 41 ते 45 मराठीमध्ये पॅराग्राफ आहे हा. प्राचीन भारतीय ग्रंथात आदिवासींचा उल्लेख अरण्यात राहणारे म्हणून अरण्यात असा केला आहे. ठीक आहे, आदिवासी लोकांबद्दलचा पॅराग्राफ आहे हा पूर्ण. आणि त्याच्यानंतर मग कोण कोण येतात वगैरे. ठीक आहे, बरीचशी इन्फॉर्मेशन आहे. आणि मग त्याच्यावरती प्रश्न आहेत. म्हणजे हा जो पॅराग्राफ आहे तो पूर्णपणे मराठीत असणार आहे, त्याचं इंग्रजी भाषांतर अवेलेबल नाहीये. ठीक आहे, कंपल्सरी मराठी. आणि त्याच्यानंतर कंपल्सरी इंग्लिश. लँग्वेज इज ट्रान्समिटेड कल्चरली. ठीक आहे, म्हणजे लँग्वेज रिलेटेड पॅराग्राफ असणार आहे हा. आणि त्याच्यावरती बेस्ड 5 प्रश्न. म्हणजे जर पहिला 50 प्रश्न जर तुम्ही बघितले हे पूर्णपणे पॅराग्राफ बेस्ड होते. ठीक आहे, ओके. आता तुमचं आलं मॅथमॅटिक्स, लॉजिक, रिझनिंग आणि त्याच्यानंतर शेवटी डिसिजन मेकिंग अशा पद्धतीने असेल. त्याच्यानंतर मग हा जो क्वेश्चन आहे तो डिस्टन्स वरती आहे, टाइम डिस्टन्स वरचा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर एज वरचा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर हा तुमचं एक ABCD, एक सिटिंग अरेंजमेंट किंवा एक हे लोक कुठे कामाला आहेत, रिसर्च आणि त्याच्यानंतरची मग सुसंगती तुम्हाला करायची.
त्याच्यानंतर हा मार्ग म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किती पॉसिबल वेळ आहेत आणि तुम्ही एकदाच जाऊ शकता. असे प्रश्न रिपीटेडली तुम्हाला मागच्या 5-6 वर्षांच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसणार आहेत. मग हा एक शुअर प्रश्न झाला, तो आपल्याला करायचा आहे. हा एक टाईप ऑफ क्वेश्चन आहे की मिळती जुळती काय प्रतिमा तुम्हाला निवडायची आहे. शुअर शॉट हे प्रश्न येतातच. त्याच्यानंतर बघा हा एक क्वेश्चन आहे, डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे टोटल. पुढील विधानांचं परीक्षण करायला सांगितलं त्यांनी आणि उचित अनुमान निवडायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर दीर्घ मुदतीच्या कैद्यांना तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी राज्य शासनाने पुरेसे निवृत्ती वेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडकावून लावली. ठीक आहे. तर याच्याबद्दलचा तर्कसंगत विचारलाय त्यांनी तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मॅथमॅटिकल बेस्ड क्वेश्चन आहे. जस्ट गो थ्रू द क्वेश्चन पेपर. एक थोडासा लॉजिकल बेस्ड क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. विल शी ईट अ लॉट हे या भाषेत व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा. म्हणजे हे सगळ्या गोष्टी दिल्यात तुम्हाला आणि त्यांचं युटिलायझेशन करून की हे जे स्टेटमेंट आहे त्याच्यासाठी काय करेक्ट आन्सर आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. एक वेगळी लँग्वेज असते ना तशा टाईपचा प्रश्न. त्याच्यानंतर अगेन इकडे एक फिल इन द ब्लँक्स काइंड ऑफ अ क्वेश्चन आहे. एक सिच्युएशन दिले, मग त्याच्यामध्ये कुठला ऑप्शन करेक्ट मॅच होईल ते विचारलंय. ट्रू स्टेटमेंट विचारलंय. हे पूर्ण इन्फॉर्मेशन रीड आउट करून ट्रू स्टेटमेंट काय असेल. त्याच्यानंतर येस, नकाशांवरती बेस्ड क्वेश्चन आहे. आयसोसेलेस ट्रेपेझियम बद्दलचा प्रश्न आहे हा. सिटिंग अरेंजमेंट दिली आहे, म्हणजे एक ट्रॅपेझियम दिला असेल आणि 6 लोक त्याच्यावरती बसले असतील अशा टाईपचा प्रश्न असेल. 5-6 लोकांबद्दलचा प्रश्न आहे. ठीक आहे. साइन बेस्ड क्वेश्चन, नो द क्वेश्चन्स, अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एव्हरी इयर दिसणार आहेत. मग आपल्याला काय करायचं, प्रत्येक टाईपचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती 20-25 क्वेश्चन जरी प्रॉपर प्रॅक्टिस केले तरी माझा एक्झाम मध्ये हा प्रश्न शुअर मिळणार आहे, मला शुअर मार्क्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा परत 3 विधानं दिलेत त्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन आहे हा. मिनिमम पॉसिबल नंबर ऑफ फिशेस इन द ॲक्वेरियम. ठीक आहे. आरामात व्हिडिओ पॉज करून तुम्ही क्वेश्चन गो थ्रू करू शकता, काही टेन्शन नाही. योग्य पर्याय निवडायला सांगितलाय. आण्या बन्या दिन्या विन्या यांनी वर्ग सोबत्यांसाठी गोष्टीचे पुस्तक आणले. ते त्यांच्यापैकी एकाकडे आहे. त्या सर्वांना ते कोणाकडे आहे हे माहिती आहे, पण प्रत्येकाने त्या संदर्भात प्रतिपादन केलंय. मग आण्याचं स्टेटमेंट, बन्याचं स्टेटमेंट, दिन्याचं स्टेटमेंट, विन्याचं स्टेटमेंट. ठीक आहे. त्याच्यावरून काय आन्सर असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. तर डिअर, मीड, वेअर, DRWA याच्यासाठी त्यांनी नंबर्स दिलेत 1435, 6341, 5231. तर रिम साठी काय असेल संकेत ते निवडायचं तुम्हाला. त्याच्यानंतर 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टेकवापासून. ठीक आहे. तर एकाच वेळी विरुद्ध दिशाने जायला सुरुवात केली आहे. प्रत्येक स्वार ताशी 40 एकक वेगाने जात आहे. त्यांनी प्रवासाला सुरुवात केली त्या क्षणी स्वारांपैकी एका वरील माशी उडून ती दुसऱ्या स्वारावर बसण्यासाठी गेली. जर ती माशी 60 एकक वेगाने उडत असेल तर तिला अंतर कापण्यासाठी ची गरज आहे, तो एकक निवडायचा आपल्याला. मॅथमॅटिक्स वरचा बेस्ट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर एक सर्व पर्याय अभ्यासून सर्वात जवळपास सारखी विचार प्रक्रिया वापरणारी जोडी तुम्हाला निवडायची. तर कुठले सिमिलर काइंड ऑफ आहेत. इंग्लिशमध्ये पण दिलाय क्वेश्चन ऑफकोर्स. त्याच्यानंतर जयीज कॅट इज बिगर दॅन ॲमीज कॅट बट स्मॉलर दॅन जेनीज कॅट. तर मग तुम्हाला एक विचारायचं, एक विचारलाय त्यांनी प्रश्न याच्यावरती बेस्ड. आणि त्याच्यानंतर इफ बिगर कॅट इज अ फास्टर, स्मॉलर कॅट्स आर मोर ओबिडियंट, सिलेक्ट द फॉलोइंग लिस्ट ऑफ अ पेअर ऑफ कीपर्स हू हॅव द फास्टेस्ट अँड द मोस्ट ओबिडियंट कॅट. मॅथमॅटिक्स बेस्ड क्वेश्चन आहे नेक्स्ट. आणि त्याच्यानंतर 76 to 88 डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे. म्हणजे एक सिच्युएशन दिली असते आणि त्याच्यातील
4 ऑप्शन्स आहेत, तर त्याच्यातला बेस्ट ऑप्शन कुठलं आहे, त्याला 2.5 मार्क्स. मग त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट असेल त्याला 1.5, अशी एक सिक्वेन्स असते एनिवेज. आणि त्याच्यानंतर जर एकदम चुकीचा तुम्ही निवडला तर 0. तर इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये दिलेलं असतं हे. 75 हा तुमचा 76, 77, 78, 79 आणि त्याच्यानंतर 80 असे तुमचे एकंदरीत 80 प्रश्न आहेत. आणि त्याच्यानंतर एक नमुना प्रश्न एंडला त्यांनी दिलाय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमची जीएस सीसॅट 2 चा जो क्वेश्चन पेपर आहे तो अशा पद्धतीने दिसतो. ठीक आहे, तर हा जो व्हिडिओ आहे त्याच्यातून तुम्हाला एक पूर्ण अंदाज आला असेल की प्रिलिमिनरीचा सिलेबस काय आहे, जीएस 1 मध्ये कोणते मुद्दे, जीएस 2 मध्ये कोणते मुद्दे, जीएस 1 चा पेपर कसा दिसतो, नंबर ऑफ क्वेश्चन्स कसे आहेत, आणि जीएस 2 चा क्वेश्चन पेपरचं स्वरूप कसं आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत, किती टाइम ड्युरेशन आहे. याच्यावरून तुम्हाला एक पूर्ण अंदाज येईल की 1 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षाच्या अभ्यासानंतर तुम्हाला जो क्वेश्चन पेपर ऍक्च्युअल मध्ये रिअल टाइम मध्ये द्यायचा आहे तर अशा पद्धतीचा क्वेश्चन पेपर आहे. मग त्याच्यासाठी कुठले प्लॅन्स लागतील, स्ट्रॅटेजी काय लागेल, मुख्य परीक्षेमध्ये अजून कुठले पेपर्स असतील, याचा खूप चांगला सिलेबस मी नंतर अपलोड करत जाईन. या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला जीएस 1, 2, 3, 4 चा ओव्हरऑल सिलेबस, पेपर 1, पेपर 2 मुख्य परीक्षेचा ओव्हरऑल सिलेबस, त्याचा पास्ट इयरचा क्वेश्चन पेपरचं स्वरूप कसं असतं याचे ऑलरेडी व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आणि खूप चांगला कंटेंट तुम्हाला अजून भेटत जाईल. थँक्स अ लॉट, कीप वॉचिंग. तर हा माझा युट्यूब चॅनल आहे केडी एज्युकेर IAS अकॅडमी. तिथे तुम्हाला UPSC आणि MPSC रिलेटेड खूप चांगला कंटेंट मिळेल. हे बरेचसे व्हिडिओ आहेत जे मी अपलोड केलेत आणि खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला अजून पण मिळत जाईल. माझा अजून एक युट्यूब चॅनल आहे केडी एज्युकेर फिजिक्स अकॅडमी. तर याच्यावरती फिजिक्स रिलेटेड खूप चांगले व्हिडिओज मी अपलोड केलेत. जर तुम्ही 11-12 मध्ये असाल किंवा जर तुमचे लहान भाऊ बहीण 11-12 असेल आणि त्यांना फिजिक्ससाठी जर खूप चांगले व्हिडिओज हवे असतील तर हा एक खूप चांगला कंटेंट मी अपलोड केलेला आहे. भरपूर व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये तुमचा NCERTचे कंटेंट, तुमचा महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा कंटेंट, ऍट द सेम टाइम IIT JEE मेन्स ऍडव्हान्स नीटचे खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. तर खूप चांगला हा युट्यूब चॅनल आहे. भरपूर सारा चांगला कंटेंट तुम्हाला याच्यामध्ये भेटेल. तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डेफिनेटली सपोर्ट तर नक्की करा.